राम राम मंडळी, तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज मी माझ्या फ्रेंडकडे जेवायला जाते आणि मैत्रीण आहे जळगावची आणि स्पेशल डिश आहे तिच्याकडे. आणि म्हणजे त्या साईडची, जळगाव साईडची स्पेशल डिश आहे जी आमच्या साईडला म्हणजे सातारा साईडला इतकी बनवली जात नाही, क्वचित बनवली जाते कुठं कुठं. आणि माझी जळगावची एक दुसरी फ्रेंड होती, मी तिच्याकडे पहिल्यांदा ती डिश खाल्ली होती आणि खरंच खूप जास्त सुंदर होते. माझ्या चॅनलवरती पण मी ती डिश नंतर ती रेसिपी मी शेअर केली होती आणि खूप चांगले व्ह्यूज आले होते त्यालासुद्धा. आणि चला मी तिच्या घरी जाऊन दाखवते की मी काय खायला चालले ते. तर तिने आम्हा सर्वांनाच बोलवलं होतं, फौजींना आम्हाला सगळ्यांनाच बोलवलं होतं. टिफिन देते म्हटली होती, पण फौजींना ती डिश आवडत नाही, म्हणजे आवडते पण इतकी जास्त नाही, आणि मला तर ती खूप जास्त आवडते. आणि म्हणून मग मी चालले आता, आणि आम्ही सगळ्या फ्रेंड्स मिळून आज पार्टी करतोय तिच्या घरी. तर तिथे गेल्यानंतरच कळेल तुम्हाला डिश काय आहे ते. तर चलो, चालत जाणार आहे आपण, विमानानं नाही. चला ताई, तू जे खायला चालले त्याचं नाव नाही सांगायचा, पण ती डिश तुला आवडते का? आपण तिथे गेल्यानंतर सांगूया. खूप जास्त ना? तू अगोदर ताईकडे जाऊन आली ना खाऊन, आणि त्या ताई खरंच जास्त टेस्टी बनवतात, मी असं ऐकलंय. जाऊया आता खायला, पण तुम्ही चला, मी आलेच. हे मोबाईल काय राहिलं? काहीतरी राहिलं, सांगितलं पण नाही काय राहिलं ते. तर थोडंसं सावलीत जाऊन उभा राहतो. आता दुपारचे वाजले 12:30, पावणे 1 वाजले. आणि गावाला इतका उन्हाळा जाणवतो ना, खूप जास्त गरमी होते आणि ऊन पण खूप जास्त लागतं. आणि मी जिथं जिथं कॅम्पसमध्ये गेले ना, तर अशा प्रकारे झाडं असतात बघा, किती मोठी मोठी झाडं आहेत. आणि रोडनी सगळ्या झाडंच आहेत, त्यामुळे ना इतकं जास्त उन्हाळा नाही जाणवत कधीच कॅम्पसमध्ये. बघा किती जास्ती झाडं आहेत आणि इतकं थंड वाटतंय ना ह्याच्यात. आणि हे झाडं अशी मोठी, आणि त्याच्या साईडलाच असे क्वार्टर्स आहेत. आणि हे बघा लांबपर्यंत तुम्हाला दिसत असेल की बिल्डिंगच्या समोर सगळे झाडच असल्यामुळे आहे ना, जास्ती गरमी नाही फील होत इथं. खूप जास्त थंड 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 वाटते बघा. ताई, काय राहिलं होतं? ताईला खाऊ घेऊन चालली का तू? काय तिच्यासाठी खाऊ घेतला आणि मला नाही घेतला तू? देते ना, तुम्हाला पण देते तिथं. तिथे गेल्यानंतर देऊ नका, हे जे खाऊ आहे ना व्हिडिओमध्ये स्पेशल आहे का? तू मिश्री घेऊन आली का? तू दाखवत नाही म्हणजे? नाही नाही, मशरी नाही आहे, पण ती नाही दाखवत आहे तर ठीक आहे. जे नाही, कुरकुरे कुणाला घेऊन चालले तू? माझ्या ताईसाठी. तूच खाणार आहे ना तिथं जाऊन? मला पण द्या थोडं, आपण दोघी मिळून खाऊया. इकडं काय टाकले ना उन्हात, त्याच्या खाली आहे. ताई, कशाचे पापड आहेत? हे नाशिकचे. नाचणीचे. छान बनवलेत ताई. बायका कुरवड्या पापड्या बनवतात आहे. आणि मी मोबाईल हातात घेऊन फक्त हिंडत असते असेच कॉलनीमध्ये. कधी काम करणार ग मी हे? आपण करूया ना ताई. करूया उन्हाळा संपल्यानंतर. करूया ना, आपण उडदाचे पापड बनवूया. हो, हां बनवूया. गेल्या वर्षी जसे बनवले होते ना, मी 3 किलो उडीद डाळ ना ग, उडीद डाळ घेऊन आले होते. त्याचे पापड कधी झालेच नाही, ह्यांना वेळ मिळालाच नाही कधी. आज बनवूया. हा नाही नाही, झुटी गावाला निघून गेली होती ही आणि आलीच नाही. आणि मग ते सगळं आम्ही इडली डोसा करून खाल्ले कसे तरी. आणि ते पापड नाही झाले शेवटी, कारण त्या पापडासाठी खूप जास्त स्ट्रगल करावा लागतो, टाईम लागतो. म्हणून आम्ही सगळ्या मिळून करतो. आणि ह्यांनी मला कुणीच साथ दिली नाही गेल्यावर. दिली असते, तुम्ही बोलवलंच नाही. आम्ही तर आलोच असतो करायला, पापड्या लाटायला. गावाला गेली होती. कधी गावाला येणार गेली होती होती? किती महिनाभर होती का? 4 दिवसासाठी गेली होती गावाला. तू? 1 महिना गेली होती मे मध्ये. मागच्या मी असं सांगत आहे, आता पण बोलले होते तुम्ही करायचं. हां मग मी गेल्या वर्षीच सांगते मी. मग आता बनवूया ना. हां आता बनवूया आपण आणि व्हिडिओ काढूया. चला, ताईंच्या इथं आलोय आम्ही. आता आमची बिल्डिंग एवढी काय खास नाही आहे दाखवायला तुम्हाला आतून. त्यामुळे मी इथंच बंद करते. ताईच्या घरी गेल्यानंतर परत चालू करते. असं बनवायचं, असं पण ते तिकडं आहे तसं पण बनवतं. हां, आणि असं बनवायचं, रोल करायचं आणि ह्याच्यात ठेवून द्यायचं. आणि इथं आटा राहिलाय अजून ताई काय आहे ह्याच्यात? हां, आता ही डाळ आहे. आणि हे असं पण बनवतात हे, तर तुम्हाला अंदाज आलाच असेल हे काय आहे ते. तर हे वाफवलं ना ताई? हां, हे वाफवून आणि हे असं फ्राय केले.
अशा प्रकारे आज आपण दाल बाटी खाणार आहोत. किचनकडे जास्त लक्ष देऊ नका, आम्हाला असेच क्वार्टर्स मिळतात, त्याच्यातच आम्ही खुश असतो. सगळे इग्नोर करा, सगळे लाड घरी. इथं फक्त जे असेल त्याच्यात ॲडजस्ट करायचं आहे ना ताई. हे असं बनवलं आहे ताईंनी आणि बाहेरून कसं वाटतंय, शिजलंच नाही असं वाटतंय. आणि आत बघा तुम्ही कट केल्यानंतर किती छान याला जाळी आली. हे खूप छान वाटतंय ना. आणि तळल्यानंतर तर बघा किती छान वाटतंय. हे म्हणजे त्यांच्याकडची जी स्पेशालिटी आहे ना, ती माणूस खूप छान बनवू शकतं हे. आणि खरंच दालबाटी खूप छान झाली आहे. मी आता एक खाऊन बघितली कारण मोह आवरला नाही म्हणून. आणि ह्याला जाळी बघा कशी दिसते, ते खूप जास्त टेस्टी बनवलं आहे. आणि ताईंना मी लास्टला दाखवते. ताई रेसिपीमध्ये दंग आहेत आणि ताई रेडी नाही. चला, जनई छान आहे. जनई तू छानच आहे. दालबाटी कशी आहे? छान आहे ना. साई आवडली तुला? हा, नीट बस. दालबाटी सांग कशी झाली. तनु तू तू काय खाते? हिच्या घरी दालबाटी आहे आणि ही वरण भात खाते. का ग तनु, तुला दाल भात आवडते? ओके. दालबाटी. भाजी कशाची ताई? ती ब्रोकली आहे. मी तर ब्रोकली कधी खाल्लीच नाही अजून. वरण आणि भात. आणि ती वांग्याची भाजी करत होती. त्यांच्याकडे स्पेशल असते वांग्याची भाजी. वांग्याचं काय म्हणतात ताई? वांग्याचीच भाजी. हां, वांग्याची भाजी असते, ती करत होती. पण आम्ही करू दिली नाही तिला, कारण मला असंच खायला आवडतं म्हणून. म्हणजे मी दिलंच नाही. तर आम्ही आता जेवायला बसतोय. हां, आणि संगीता खायला आली बरं का. आणि सगळी मेहनत आहे ना, काय बोलताय ताई? दीदीने केली. सुप्रियाने सगळी मेहनत केली आहे. आणि ह्या महाजन ताई आहेत, यांच्याकडे दालबाटी बनवली आज. आणि ताई थँक्यू, खरंच खूप जास्त टेस्टी बनवली. झाली ना ताई? हां, खूप जास्त ताई. असंच आम्हाला बोलवत जा, कधीही बोलवत जा ताई, आम्ही कधीही येत जाऊ. इतकं छान झालंय. आणि आता राहिलेलं आता जेवून घेतो आम्ही. आणि ही सुप्रिया आहे, आल्यापासून मेहनत करत होती. आणि गीते ताई काय करत होता तुम्ही? मी पण मेहनतच केली ताई. लेकरांना जेवायला वगैरे वाढलं. हां, आणि गप्पा मारल्या तुमच्यासोबत. आणि ह्या सगळ्या काम करत होत्या आणि मी ह्यांच्याबरोबर गप्पा मारत होते. मी काहीच नाही केलं. आणि घरचं देशी तूप टाकायचं ह्याच्यावरती आणि हे असं क्रश करायचं. खरंच खूप जास्त टेस्टी झाली, म्हणजे शब्दच नाही, तितकं जास्त टेस्टी बनले. आणि ताई थँक्यू बरं का. परत एकदा ताई थँक्यू. हा, तू सांग, छान झालंय का? खूपच छान झालंय खरंच. हां, म्हणजे आम्ही नॉनव्हेज खाणारी माणसं आहे. इतकं व्हेज आवडत नाही. म्हणजे जरी मटण जरी असतं ना, तर ह्याच्या पुढं आज फिकं पडलं असतं. इतकं जास्त टेस्टी झालं आहे हे. आणि तुम्हाला बघूनच कळत असेल की किती छान झालं आहे, किती क्रिस्पी आहे. आणि तितकंच हे चवीला खूप जास्त छान झालं आहे. कोण बंदूक चालवतंय रे? शांत राहा जरा. तर चला कंटिन्यू करूया.